द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत। मराठवाड्यात सुप्रसिद्ध असणाऱ्या व नवसाला पावणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथे गुरुपौर्णिमानिमित्त भव्य यात्रा संपन्न झाली। यात्रेनिमित्त श्री नकुलेश्वराची पालखी व काल्याच्या प्रसादाची बोरगाव गावातून वाजत गाजत टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये आणि महादेवाचे अभंग निगत दिंडी मुख्य चौकात येते। पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढून गावातील भाविक भक्त पालखीची पूजा आरती करतात। जागोजागी पालखीच्या दर्शनास मोठी गर्दी होऊन पालखीवर फुले उधळली जातात। बोरगावात श्री नकुलेश्वराच्या यात्रेनिमित्त मंदिर शेजारी मोठा बाजार भरतो। यात फुले, नारळ, प्रसाद यांच्यासह व्यापारी आपल्या विविध वस्तूंचे दुकाने थाटतात। या दुकानावर आबालवृद्धांची मोठी गर्दी असते। गावातील चौकात हजारो भाविक पालखीच्या दर्शनास व पालखी समोर होणाऱ्या कार्यक्रमात पाहण्यास मोठी गर्दी करतात। यावेळी पालखी समोर भव्य असे भारुडे सादर केली जातात। वेगवेगळ्या वेशभूषा करून भारूड समाज प्रबोधनपर भारूड पाहण्याचा उपस्थित भक्तांना एक मोठा आनंद मिळतो। भारुडानंतर पारंपरिक काल्याचे खेळ खेळली जातात। यात फुगडी, झिमपोरी झिम, माझा पिंगा, चुळचुळ मुंगळा, झेला बाबा झेला असे खेळ गावातील तरुण अत्यंत उत्साहात सहभागी होऊन खेळतात। यानंतर चौकातील मारुतीची आरती करून पालखी वाजत गाजत मंदिराकडे रवाना होते। मंदिरात श्री नकुलेश्वराचा नवस फेडण्यासाठी परिसरातील नागरिक पुजारी स्वामीच्या हाताने आपल्या लहान मुलांना झोळीत टाकतात। त्यासाठी अनेक भाविक या यात्रेस दूर दूरवरून आपला नवस फेडण्यासाठी येतात। पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर यात्रेच्या सांगताची म्हणजे गोपाळ काल्याची तयारी केली जाते। त्यानिमित्त काल्याचे पारंपरिक खेळ अभंग होतात। तर काल्याचे मानकरी काल्याचे महत्त्व उपस्थित भाविकांना सांगून दहीहंडी फोडली जाते। शेवटी श्री नकुलेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते आरती केली जाते व त्यानंतर काल्याचा महाप्रसाद वाटला जातो आणि यात्रेची सांगता होते। या यात्रेस मराठवाड्यातून भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात। तर पाहूयात या यात्रेतील भारुडाचे आणि यात्रेतील काही क्षणचित्रे। काय तुला लाज भीत आहे का? अगं मेवणीची बहीण माझ्या कान नाही बघा किती आपली मेवणीची बहीण म्हणतो काय झालं काय कळालं तुला कळालं मला काय घरी काय ठेवणार जेवढे ठेवणार काही ठेवणार त्या दारूच्या भरतीत पाया करा पाया दारूच्या पायात सगळं घालवणार। अगं मी का तुला ना परवाडतो काय 50 एकरच्या बेला 50 कुणाची दाग तुला 50 एकर जमीन त्यात ते फक्त 40 एकर दिली आहे। 40 दिली आहे करा त्याची तेवढी घालवायची म्हणा की अरे बाबा मग का उघडतो का तुला आता अगं मला कसं उलट जायचं नाही इथं तुला कसं उलट जायचं नाही आलं मला इथं वाचा केला दारू पेला माणसाचा वाटतं लय वाट केला का हे आता काय तुझ्या लय दारूचा वास केला इथं म्हणलं तर आणि ही काय ही दारू कुठे आहे का आजची बाटली पेहले का वास येतं काय पण हे तर तुझी खरी अर्पण काय सांग तुझी खरी अर्पण काय सांगा ह्याच्यापासून रामराजे की
बघा ह्याला सोड चिठ्ठी देऊन दुसरा करून घ्यायचं. ह्याला सोड चिठ्ठी द्यायची आहे. काय म्हणले? काय म्हणले? सोड चिठ्ठी द्यायची म्हणाले. बोल की आता आवडणार आहेत का नाही? बोला काय आता कसे तुझे वाटा बसली. कसे एवढं माणसं सांगू तुमच्या कामात सांगितलं की हे कसं आहे की तुम्ही ह्यांच्या मला सोडून दिल्यावर दुसरा बी असं निघाल्यावर कसं ग तिसरा आणि तिसरा बी पिठाला निघाल्यावर आणि चौथा बी पिठाला निघाल्यावर तुझ्यासारखं जाणील तुझं गजर काय करू बाई माझ्या चुकीत संसाराला. काय करू बाई माझ्या चुकीत संसाराला. कुठलं नशीब बाई नवरा दारुड्या मिळाला. कुठलं नशीब बाई नवरा दारुड्या मिळाला. काय करू बाई माझ्या चुकीत संसाराला. काय करू बाई माझ्या चुकीत संसाराला. नवरा दारुड्या मिळाला. कुठलं नशीब बाई दारुड्या मिळाला. आता काय झालेलं आहे माझा बी आज मुलगा निघाला लग्नाला आला मुलगा माझा बी आता एका जगाला सगळं लगेच खळ्या करण्याचा मला पण विचारू वाटतं तुम्हाला मला बी तुम्हाला बघितलं वाटतं कुठेतरी असं दुःखी सारखं असं दुःखी सारखं घरचे काम लहानची गोड्या घ्यायला आता आपली सोयरी जमली. पहिलं होतं माझं काय होतं लगीन चालेल माझं लव होतं पहिलं लव म्हणलं शाळेमध्ये असताना होतं त्याला काय कुठे विचार त्याला काय काय मी शाळामध्ये काही सुधार आहे मला असं सांगायला तारीख 47 तारीख वार कोणता विस्तारवार रात्री 12:30
गणानाथं श्री गणेशं नमः लगेच ठरवताना केली काही गडबड तिथंच लागली 7:30 लगेच ठरवताना केली काही गडबड तिथंच लागली 7:30 आणि माझ्या नशिबाला पडलं हे रगत कर्दळीच्या वनात चकोर पक्षी लपला कर्दळीच्या वनात चकोर पक्षी लपला ह्या 7:30 संघ लगन करून माझ्या जिंदगीचा वास उठला Bye.
बोलण्यात काहीतरी जम आहे.